आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी। खामगाव सोलापूर महामार्गावर तेलगाव इथे रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्यामुळे अपघाताची शक्यता। मार्गाचं काम केलेल्या कंपनीनं उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। पावसानं विश्रांती घेतल्याने महामार्ग ठेकेदार कंपनीकडून खड्डे भरण्याचं काम सुरू। अकोल्यात 3076 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका। हाताशी आलेल्या उन्हाळी पिकं, फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। 22 घरांचं देखील नुकसान। पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज। मोरणा नदीपात्रात प्रशासनाकडून शोध आणि बचाव पथकाचं प्रात्यक्षिक। जालन्यात मुसळधार पावसामुळे मंगरुळ येथील ओढ्यांना पूर। ओढा तुडुंब भरून वाहू लागले, तर पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या काही भागात रेड अलर्ट जारी, हवामान विभागाची माहिती। नाशिकच्या मनमाड शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार। कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचं नुकसान। लिलावासाठी शेड नसल्यानं कांदा भिजला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सांगलीत पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने रुग्णाच्या नातेवाईकाची पायपीट। रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचू शकली नसल्याची माहिती। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे घरकुल योजनेतील घर कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही। अकोला शहराला जोरदार पावसानं झोडपलं। नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून उपाययोजना करा, आमदार साजिद खान यांचे आपत्ती व्यवस्थापन समितीला निर्देश। पुण्यात पावसामुळे दुसरा बळी। रिक्षावर झाड पडल्याने रिक्षातील महिलेचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वी अंगावर झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू। सांगलीत मुसळधार पावसामुळे कृष्णा वारणा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ। मिरज म्हैसाळ बंधाऱ्यावर मासेमारीसाठी तरुणांची गर्दी। पाण्याचा वेग वाढल्याने मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू। बुलढाण्यात पावसाचा जोर। पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बळीराजाचं नुकसान। शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्यानं शेतकरी नाराज। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर। पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित। ग्रामीण ग्राहकांना नाहक त्रास। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला घेराव। बुलढाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मुख्य रस्त्यावर झाडांची पडझड। वाहतूक मात्र विस्कळीत। बुलढाण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश। पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। पुण्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांचं वीज पडून नुकसान। शेतकरी चिंतेत। शासनाने नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून मदत करण्याची मागणी। जालन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळांकडून पाहणी। पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश। सिल्लोडमध्ये जोरदार पावसामुळे घरांसह शाळेवरील पत्रे उडाले। शाळेच्या कार्यालयातील शैक्षणिक साहित्य आणि 2 वर्गातील फर्निचरचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।